ओके, नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या क्रिप्टो करन्सीच्या ऍडव्हान्स कोर्सच्या ह्या आपण 10व्या भागामध्ये आता आपण आलेलो. टोटल 15 व्हिडिओज आपण तुम्हाला देणार आहोत या कोर्समध्ये. सो 10वा व्हिडिओ आपण आता सुरू करतोय. आणि या 10व्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत स्विंग ट्रेडिंग बद्दल. ओके. स्विंग ट्रेडिंग बद्दल पहिले मी तुमच्याशी बोलणार आहे काही गोष्टी, कारण की मला पहिलं कमेंटमध्ये हे सांगा की किती लोकांना क्रिप्टोमध्ये स्विंग ट्रेडिंग कशी करायची हे माहिती आहे. मला कमेंटमध्ये फटाफट सांगा किती लोकांना माहिती आहे कशी करायची ते. सेकंड क्वेश्चन, तुम्हाला काय वाटतं स्विंग ट्रेडिंगला किती कॅपिटल लागत असेल क्रिप्टोमध्ये? ठीक आहे, दोन प्रश्नांची फक्त उत्तर द्या. किती लोकांना माहिती आहे आणि तुम्हाला काय वाटतं किती कॅपिटलची रिक्वायरमेंट आहे तुम्हाला बऱ्यापैकी प्रॉफिट करण्यासाठी? म्हणजे एक तुम्ही अ, महिन्याचं तुमची थोडीफार सॅलरी काढू शकता, अशा प्रॉफिट करण्यासाठी तुम्हाला किती कॅपिटलची गरज आहे, तुम्हाला काय वाटतं स्विंग ट्रेडिंगसाठी? सो आपण पहिले ह्या दोन विषयांवरती बोलणार आहोत आणि त्यानंतर मी तुम्हाला स्विंग ट्रेडिंगची एक स्ट्रॅटेजी देणार आहे. ठीक आहे, मी तुम्हाला माझे रिझल्ट सुद्धा दाखवणार आहे. रिझल्ट काही असे माझ्याकडे खूप जास्त नाही आहेत, पण पुढच्या एक 2-3 महिन्यामध्ये तुम्हाला चांगले रिझल्ट त्याच्यामध्ये नक्कीच बघायला भेटतील. ठीक आहे, सो नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये करा. आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ना, बरीच जण या विचारामध्ये असतात की मला एवढं तर माहिती आहे की स्टॉक मार्केटमध्ये जर मी स्विंग ट्रेडिंग केली तर खूप चांगला प्रॉफिट होतो. ठीक आहे, स्टॉक मार्केटमध्ये जर मी स्विंग ट्रेडिंग केली तर खूप चांगला प्रॉफिट होतो, बरोबर. आपण आपल्या चॅनलवरती स्विंग ट्रेडिंगचे पूर्वी बरेच व्हिडिओज बनवायचो. आपलं स्विंग ट्रेडिंगचं 1 CR चॅलेंज सुद्धा होतं. आता ऍक्च्युली ते माझ्या पर्सनल लेवलवरती चालू आहे, बट ते आपण आता पब्लिक नाही करू शकत, कारण की स्टॉक मार्केटमध्ये बरेच रेग्युलेशन्स आलेत की तुम्ही कोणत्याही स्टॉक्सचं नाव घेऊ शकत नाही, तुम्ही कोणताही इंडेक्सचा चार्ट दाखवू शकत नाही शिकवताना. सो अशा बरेच रेग्युलेशन्स आहेत. सो त्यामुळे पण हा स्विंग ट्रेडिंगचा ऑप्शन आता खुला झालेला आहे क्रिप्टोमध्ये. आणि स्टॉक मार्केटच्या ह्या रेग्युलेशन्समुळे बरीचशी जण क्रिप्टोमध्ये नक्कीच वळलेली आहेत. तुम्ही बरेचसे युट्यूबर पण बघितलेले असाल की जे तुम्हाला क्रिप्टो शिकवत आहेत. ओके, सो आता ह्या क्रिप्टोमध्ये स्विंग मध्ये फरक काय? स्टॉकमध्ये स्विंग आणि क्रिप्टोमध्ये स्विंग ह्या दोघांमध्ये फरक काय आहे? ह्याच्यात खूप मोठा फरक आहे. तुम्हाला आज शिकायला भेटणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे स्टॉक्स मध्ये स्विंग करताना तुम्ही काय बाय करता? मला सगळ्यांचं ऍक्टिव्हली पार्टिसिपेशन पाहिजे कमेंट बॉक्समध्ये. स्टॉक्स मध्ये जेव्हा तुम्ही स्विंग ट्रेडिंग करता तेव्हा तुम्ही काय बाय करता? ऑब्विसली तुम्ही इक्विटी शेअर बाय करता. ओके, इक्विटी शेअर बाय करता. इक्विटी शेअर म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की मला टीसीएस मध्ये स्विंग ट्रेडिंग करायचं आहे. मी म्हटलं मला टीसीएस मध्ये स्विंग ट्रेडिंग करायचं आहे. मी काय करणार? टीसीएस चा शेअर बाय करणार, ज्याची किंमत आहे अप्रॉक्सिमेटली काहीतरी 3,000 रुपये. बरं, ह्या 3,000 रुपयामध्ये मला एकच शेअर येणार आहे. एकच शेअर येणार, तर मी काय एका शेअरने स्विंग ट्रेडिंग करणार नाही. ओके, सो टीसीएस मध्ये मला समजा स्विंग ट्रेडिंग करते, त्याची किंमत मला द्यावी लागेल. ओके. आता काही लोक कमेंटमध्ये बोलतायत की आपण स्टॉक ऑप्शन्स मध्ये स्विंग ट्रेडिंग करू शकतो, बरोबर. आता स्टॉक ऑप्शन्स मध्ये स्विंग ट्रेडिंग पहिलं म्हणजे आपण नाही करू शकत, कारण की स्टॉक ऑप्शन्सची काय असते? स्टॉक ऑप्शन्सची दर महिन्याला असते एक्सपायरी. सो त्या स्टॉक ऑप्शन्सला दर महिन्याला एक्सपायर व्हायचंच आहे. आणि ही एक्सपायरी होताना त्याचा जो प्रीमियम आहे तो कमी कमी होत जातो. तुम्हाला माहिती असेल ऑप्शन्स मध्ये प्रीमियम जो आहे तो कमी कमी होत जातो जशी एक्सपायरी जवळ येते. सो स्टॉक ऑप्शन्स हा पर्यायच नाहीये तुम्हाला स्विंग ट्रेडिंगसाठी. त्यानंतर तुम्ही म्हणाल की मी फ्युचर्स मध्ये स्विंग ट्रेडिंग करू शकतो. बरोबर, इक्विटी फ्युचर्स मध्ये स्विंग ट्रेडिंग करू शकतो, पण इक्विटी फ्युचर्स मध्ये तुम्हाला इथे सुद्धा एक्सपायरी असते. भले ह्या ठिकाणी डीके नसतो, प्रीमियम डीके नसतो, थिटा डीके नसतो, पण एक्सपायरी तर असते. 1 महिना, 2 महिने, 3 महिने, मॅक्झिमम 3 महिन्याची एक्सपायरी तर असते तुम्हाला. सो हे ड्रॉबॅक्स आहेत इक्विटी मार्केटमध्ये स्विंग ट्रेडिंग करण्याचे. इक्विटी मार्केट स्विंग ट्रेडिंग ड्रॉबॅक कोणासाठी नाहीये? ज्याच्याकडे कॅपिटल आहे, जो 3,000चे एक शेअर असे एक साथ 100 शेअर घेऊ शकतो, जो 3 लाख, 5 लाख, 10 लाख, 15 लाखाचे शेअर्स घेऊन ठेवू शकतो त्याच्याकडे, त्याच्यासाठी स्विंग ट्रेडिंग बेस्ट पर्याय आहे. कारण की ती थोडीशी सेफ असते, तो करू शकतो. इव्हन ईटीएफ मध्ये पण करू शकतो. पण आता ह्या सगळ्याबद्दल व्हिडिओ आपल्या शेअर मार्केटच्या चॅनल ऑलरेडी आहे. पण क्रिप्टोमध्ये स्विंग ट्रेडिंगचा बेनिफिट असा आहे ना, क्रिप्टोमध्ये स्विंग ट्रेडिंगचा बेनिफिट म्हणजे तुम्हाला काय वाटत असेल? मी जर बिटकॉइन मध्ये स्विंग ट्रेडिंग करेन तर मी बिटकॉइनचा कॉइन बाय करेन का? बिटकॉइनचा कॉइन पण बाय करता येतो कॉइन डिसेक्स वर, माहिती आहे ना तुम्हाला. सर्वजण कॉइन डिसेक्स तुम्ही यूज करताय म्हणूनच इथे आहात. सो बिटकॉइनचा तुम्ही साधा कॉइन सुद्धा बाय करू शकता. म्हणजे समजा 1 करोडचा बिटकॉइन चालू आहे, तुम्ही 10 लाखाचे बिटकॉइन पण बाय करू शकता, हे तुम्हाला माहिती असेल. पण मी तुम्हाला आज जे शिकवणार आहे ते मी तुम्हाला कोणत्याही कॉइन मध्ये ट्रेडिंग करायला नाही शिकवत आहे. मी तुम्हाला बिटकॉइनच्या फ्युचर्स मध्ये ट्रेडिंग करायला शिकवत आहे.
आता तुम्ही म्हणाल की आपण शेअर मार्केटमध्ये फ्युचर्स ट्रेडिंग करण्यासाठी रेडी नव्हतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, शेअर मार्केटच्या फ्युचर्समध्ये आणि बिटकॉइनच्या फ्युचर्समध्ये हा फरक आहे की बिटकॉइनच्या फ्युचरमध्ये कोणतीही एक्सपायरी नाही. ठीक आहे, क्रिप्टो मार्केटमध्ये नुसतं बिटकॉइनच नाही, क्रिप्टो मार्केटमध्ये कोणतीही एक्सपायरी नाही. तुम्ही आज ट्रेड घ्या, तो 6 महिने होल्ड करा. तुमच्या कॅपॅसिटी असेल, तुमची रिस्क मॅनेजमेंट व्यवस्थित असेल तर तुम्हाला कोणताही एक्सपायरी नाहीये, कोणताही डीके नाहीये, थिटा डीके नाहीये, प्रीमियम डीके नाहीये. तुमचा प्रीमियम कमी होत नाही ऑप्शन्स प्रमाणे. हा, तुम्ही जर ऑप्शन्स होल्ड केलात, ऑप्शन्सची ऍक्च्युली क्रिप्टोमध्ये रेग्युलर डेली एक्सपायरी आहे, सो तुम्ही ऑप्शन होल्डच नाही करू शकत. पण ऑप्शन मध्ये प्रीमियम डीके पण आहे. फ्युचरमध्ये तुम्हाला कोणताही थिटा डिके नाही, कोणतीही एक्सपायरी नाही. म्हणजे तुमचा फ्युचर इन शॉर्ट कॉइन सारखंच काम करतोय. कॉइन जसा एक्सपायर होत नाही तसा फ्युचर पण तुमचा एक्सपायर होत नाही. ही पहिलं मेन बेनिफिट समजून घ्या. क्रिप्टोमध्ये स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला फ्युचरमध्येच ट्रेडिंग करायची, कॉइनमध्ये नाही. ठीक आहे, इथपर्यंत समजलं, सर्वांना समजलं असेल? यस टाईप करा. म्हणजे हा एक जो इक्विटी मार्केटचा मेजर डिफरन्स आहे ना, की तुम्हाला काही झालं तरी इक्विटी शेअरमध्येच घ्यायचं आहे. कारण तुम्ही बाकी काही घेतलात फ्युचर किंवा ऑप्शन तर ते एक्सपायर होणार, तसं काहीही इथे नाही. तुम्ही बिटकॉइनच्या फ्युचरमध्ये स्विंग ट्रेडिंग करू शकता, तुम्ही इथेरियमच्या फ्युचरमध्ये स्विंग ट्रेडिंग करू शकता, तुम्ही अजून कोणते कॉइन असेल, एक्सआरपी असेल, सोलाना असेल, त्या स्विंग ट्रेडिंग करू शकता फ्युचरच्या माध्यमात. ठीक आहे, हा पहिला मेन पॉईंट. सेकंड थिंग अशी आहे की ह्या फ्युचर्स ट्रेडिंग करताना तुम्हाला मार्जिन अवेलेबल असतं. ठीक आहे, मार्जिन अवेलेबल असतं जे आपल्या इंडियन शेअर मार्केटमध्ये नसतं. यस, इंडियन शेअर मार्केटमध्ये मार्जिन असतं एमटीएफच्या नावाने. किती लोक एमटीएफ करतात? किती लोक एमटीएफ इथे करतात मला कमेंटमध्ये सांगा. एमटीएफ मध्ये मार्जिन ट्रेडिंग फंड. ओके, एमटीएफ कसं करतात ते मला सांगा. एमटीएफ मध्ये काय असतो, पण एमटीएफ तुम्हाला करता येतं, तिकडे तुम्हाला काही लिमिटेशन आहेत ना, की 2x मार्जिन भेटणार, मॅक्झिमम 5x भेटणार. हे लिमिटेशन्स आहेत तिथे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डेली इंटरेस्ट लागतो, लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये तुम्हाला शेअर मार्केटमध्ये तुम्हाला मार्जिन वरती एमटीएफ ला डेली इंटरेस्ट लागतो. पण तेच तुम्ही क्रिप्टोच्या फ्युचरमध्ये जर ट्रेड करताय तर त्या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला क्रिप्टोच्या फ्युचरमध्ये ट्रेड करण्यासाठी अप टू 100x मार्जिन आहे. जे कधीच यूज नाही करायचे आपल्याला 100x, हे पण तुम्हाला सांगतो इथे क्लिअर. अप टू 100x मार्जिन आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तिथे कोणताही डेलीचा इंटरेस्ट नाही करणार. आपण एमटीएफ वगैरे नाही घेत आहे तिकडे डेलीचा इंटरेस्ट द्यायला. तुम्हाला फक्त ब्रोकरेज लागणार त्या मार्जिनच्या हिशोबाने. ठीक आहे, आपण आता मी स्वतःची स्विंग ट्रेडिंग करतो. मी मॅक्झिमम 5x to 10x मार्जिन घेतो. मॅक्झिमम 5x to 10x. कारण की जर तुम्ही मार्जिन जास्त घेतलात ना तर तुमची लिक्विडेशन प्राइस जवळ येते. आता लिक्विडेशन प्राइस म्हणजे तुम्हाला माहिती असेल, नसेल माहिती तर तुम्हाला मी सांगतो एक एक्झाम्पल देऊन. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल, ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि मला कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करून पाठवा, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर. फ्युचर्स ट्रेडिंगचा बेनिफिट क्रिप्टोमध्ये समजलेला असेल की मी फ्युचरमध्ये ट्रेडिंग करू शकतो, मी मार्जिन वापरू शकतो, मला कोणतीही एक्सपायरी नाही, मला कोणताही डीके नाही. इथपर्यंत समजलेलं असेल तर यस टाईप करून सगळ्यांनी फटाफट सांगा. त्यानंतर आपण जाऊया पुढे. ठीक आहे, त्यानंतर होप सो हे तुम्हाला सर्व गोष्टी समजलेल्या असेल, तुम्ही स्क्रीनशॉट तरी काढलेला असेल. तर मी हे करतो क्लिअर. लिक्विडेशन प्राइस म्हणजे काय? समजा माझ्याकडे 1,000 रुपयाचा कॅपिटल आहे, फक्त 1,000 रुपयाचा कॅपिटल आहे. मी ह्याच्यावरती 100x मार्जिन घेतलं, 100 पट मार्जिन घेतलं. माझं टोटल किती कॅपिटल झालं? टोटल कॅपिटल किती झालं? 1 लाख. 1 लाख कॅपिटल झालं. ठीक आहे, माझं झालं कॅपिटल 1 लाख. ओके, मी काय करणार, मी मस्तपैकी 1 लाखाचा बिटकॉइन बाय करणार, 1 लाखाचे बिटकॉइन फ्युचर बाय करणार, 1 लाखाने बिटकॉइन फ्युचर मध्ये ट्रेड करणार. इथपर्यंत कळलं सर्वांना? माझ्याकडे 1,000 रुपये आहेत, मी 1 लाखाच्या बिटकॉइन फ्युचर मध्ये ट्रेड केला. पण इथे लक्षात घ्या, 1 लाखाने तुम्ही ट्रेड केलात पण आपले स्वतःचे 1,000 रुपये आहेत ना त्यातले, स्वतःचे 1,000 रुपये आहेत. सो ह्याच्यामध्ये जर मी 1 लाखाचा बिटकॉइन फ्युचरचा ट्रेड घेतला आणि तो फक्त 1% जरी पडला आणि 99,000 आला ना, तरी माझा हा ट्रेड ऑटोमॅटिकली एक्झिट होणार. समजलं तुम्हाला? का होणार? कारण माझे 1,000 रुपये संपले, मला 1,000 रुपयाचा लॉस झाला, माझे 1,000 रुपये संपले, इथून माझा ट्रेड एक्झिट होणार. ह्याला म्हणतात लिक्विडेशन प्राइस. म्हणजे ह्या ट्रेडमध्ये तुमची लिक्विडेशन प्राइस असणार 99,000.
म्हणजे त्याने तुम्हाला आधीच सांगणार की बाबा मी तुझा ट्रेड 99,000ला एक्झिट करणार आहे. म्हणजे फक्त 1%च तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेड करण्याचं म्हणजे त्या ट्रेडमध्ये राहण्याची मुभा आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे क्रिप्टोमध्ये 1% एका सेकंदात तुमचा उडू शकतो. सो तुमची लिक्विडेशन प्राइस असणार 99,000. सो म्हणून तुम्ही जेवढं जास्त मार्जिन घ्याल तेवढी लिक्विडेशन प्राइस जास्त येते. मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? अजून एक एक्झाम्पल देतो. समजा तुमच्याकडे 2,000 रुपये आहेत आणि तुम्ही आता ह्यावरती फक्त 50x मार्जिन घेतलं. 50x मार्जिन घेतलं म्हणजे किती झाले? परत 1,00,000 रुपये. 1,00,000 रुपये झाले ना. 2,000ला तुम्ही 50ने मल्टिप्लाय केलं तर 1,00,000 झाले. 1,00,000चा तुमचा ट्रेड आहे. तुमचे स्वतःचे ह्याच्यात आहेत 2,000 रुपये. आता मला सांगा तुमची लिक्विडेशन प्राइस काय येणार? येस, हे ऑटोमॅटिकली स्क्वेअर ऑफ होणार तुमचं. लिक्विडेशन प्राइस तुम्हाला तुमचा ब्रोकर दाखवतो ज्या प्राइसला तुमचा ट्रेड ऑटोमॅटिकली स्क्वेअर ऑफ होणार. आता मला सांगा ह्या वरील एक्झाम्पल मध्ये तुमची लिक्विडेशन प्राइस काय येणार? कमेंटमध्ये सांगा. जेवढी पण लोक व्हिडिओला अटेंड करत आहेत आता व्हिडिओ बघतायत नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही फक्त व्हिडिओ बघितलात गेलात तर काही त्याचा उपयोग होणार नाही. मला लिक्विडेशन प्राइस सांगा किती असणार याची लिक्विडेशन प्राइस. तुमच्या खिशातले 2,000 रुपये लागले त्याच्यात. तर याचा अर्थ काय? तुमच्या खिशातले जेवढे पैसे लागतात तेवढा जेव्हा तुम्हाला लॉस होईल तेव्हा तुमच्याकडे लिक्विडेट होणार. सो ह्याच्यामध्ये तुमची लिक्विडेशन प्राइस येणार 98,000. 98,000 का? कारण की 1,00,000चा ट्रेड आहे पण तुमच्या स्वतःचे 2,000च आहेत. सो ह्याच्यातनं 2,000 मायनस झाली की तुमचा ट्रेड लिक्विडेट होणार आहे. सो तुम्हाला तो ट्रेडमध्ये ऑटोमॅटिकली दाखवणार की बाबा तुझी लिक्विडेशन प्राइस 98,000 आहे. म्हणजे बिटकॉइन 2% पडला तुमचा रेट एक्झिट. आणि तुम्हाला 100% लॉस. 100% म्हणजे 2,000वरती 100% म्हणजे सगळं गेले पैसे. सो त्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट कधीही ओव्हर लिव्हरेज घ्यायचं नाही. लिव्हरेज दिले याचा अर्थ ते मी किती पण घेईन असं होत नाही. ओव्हर लिव्हरेज नाही घ्यायचं स्विंग ट्रेडिंग मध्ये. तुम्ही लिव्हरेज मी स्वतः जे हे ट्रेडिंग करताना लिव्हरेज स्विंग मध्ये मॅक्झिमम 5 to 10x घेतो. ठीक आहे. स्विंग करताना इंट्राडे करताना तुम्ही 20x 30x घेऊ शकता. ओके. इंट्राडे करताना तुम्ही 20x 30x घेऊ शकता. अजून एक गोष्ट, जेव्हा तुम्ही जास्त लिव्हरेज घेता तेव्हा तुम्हाला जास्त तुमचे चार्जेस कट होतात. ठीक आहे. तुम्ही सिम्पली कॉइन डिसेक्स वरती किंवा डेल्टावरती जाऊन बघू शकता चार्जेस किती येते. इथे शेअर मार्केट सारखं नाहीये की तुम्ही किती पण लॉट घ्या तुम्हाला 20 रुपये ब्रोकरेज लागणार. बरोबर. आपल्याला मार्केटचं ब्रोकरेज खूप जास्त वाटतं 20 रुपये वगैरे. बरोबर ना. 20 रुपये ब्रोकरेज आपल्याला खूप जास्त वाटतं बट हे ऍक्च्युली कमी ब्रोकरेज आहे. 20 रुपये पर ऑर्डर. आता यस, ज्याचा एक लॉट आहे त्याला 20 रुपये जास्त वाटणार. पण जो 10 लॉटने काम करतो त्याला पण 20 रुपये लागतंय मार्केटमध्ये. पण क्रिप्टोमध्ये असं नाहीये. क्रिप्टोमध्ये तुम्ही जास्त मार्जिन घेताय तर तुम्हाला ब्रोकरेजेस होतं ते त्याप्रमाणे द्यावे लागणार वेगवेगळ्या ब्रोकर प्रमाणे. सो सिम्पल तुम्ही कमी मार्जिनला काम करा. आता मी तुम्हाला एक स्ट्रॅटजी तर नक्कीच देणार आहे. पण त्याआधी थोडंसं सांगतो की आपला ट्रेड आपण कशा प्रकारे कॅपिटलमध्ये प्लॅन करतो ते. इथे बघा मी तुम्हाला एक ट्रेड दाखवतो. मला समोर सर्वांना टेलिग्राम दिसतंय. ह्या टेलिग्राम वरती मी अगदी लेटेस्ट मध्ये ना एक ट्रेड टाकलेला. बऱ्याचशा गोष्टी मी ऍक्च्युली टाकत असतो. इथे कुठे गेला? हा, इथे मी एक मेसेज टाकलेला तुम्हाला बीटीसी लॉंग स्विंग ट्रेड. किती लोकांनी पहिला मी तो मेसेज बघितला त्या दिवशी टेलिग्रामला मला सांगा. सो हा मी इथे ट्रेड घेतलेला एक ऍक्च्युली. ही काय तर त्याची प्राइस आहे. ही लिक्विडेशन प्राइस एवढ्या खाली अशासाठी आहे की मी फक्त 5x मार्जिन घेतलंय. केवळ 5% मी मार्जिन घेतलेला. ठीक आहे. त्यानंतर ओव्हरऑल जर ते खाली 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 रिटेश मध्ये जर तुम्ही बघाल ना तर ह्या ट्रेडमध्ये मला जवळपास 13,000 रुपयाचा प्रॉफिट झाला. एक दिवस काहीतरी मी होल्ड ठेवलेला. सेम बघा 5x मार्जिन आहे. एक दिवस पण नाही. म्हणजे आदल्या दिवशी 6 वाजता ट्रेड घेतलेला. सेकंड दिवशी काहीतरी 1:30 वाजता एक्झिट झाला. काही तासांसाठी हा ट्रेड होता. एक मला त्याच्यात 13% प्रॉफिट आला. ठीक आहे. म्हणजे माझ्या कॅपिटल किती होतं? 1,00,000 रुपये कॅपिटल होतं. 1,00,000 रुपये कॅपिटल वरती मी 5x मार्जिन घेतलेलं. म्हणजे 5 लाख झालं. त्याच्यावरती मला 13,000 रुपये आले. म्हणजे ओव्हरऑल कॅपिटल वरती 13% आले. थोड्या सिंपल पद्धतीने ट्रेड केलेले. ह्यातले काहीतरी मला 12,500 का 12,000 भेटलेले आहेत. कारण की मी ट्रेलिंग स्टॉप लॉसने ट्रेल करत होतो ते. सो हे मी तुम्हाला काय दाखवतोय? फक्त प्रॉफिट नाही दाखवतोय. मी फक्त 5x मार्जिनने इथे काम करतो. त्याचा बेनिफिट काय होतो तुम्हाला सांगतो. ओके. त्याचा बेनिफिट काय होतं हे मी तुम्हाला सांगतो. ओके. आता इथे बघा. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे आहेत स्विंग ट्रेडिंगसाठी एक गोष्ट लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही स्विंग म्हणता ना तेव्हा तुमच्याकडे थोडंफार कॅपिटल असलं पाहिजे. मी स्विंग ट्रेडिंगसाठी यूज केलेला इथे फक्त 1,00,000 रुपयाचं कॅपिटल. इथे शेअर मार्केट सारखं 5 लाख 10 लाख रुपये नाही लागत. असतील तर चांगलं आहे बट 1,00,000 रुपयाने आपण कसं ट्रेड केलेलं सांगतो. 1,00,000 रुपयाचं कॅपिटल ज्यावर आपण 5x मार्जिन मारला सो झाले माझे 5 लाख रुपये. सो 5 लाखाने मी केवळ ट्रेड केलेला विथ मार्जिन 5x. आता इथे मी मार्जिन कमी घेतल्यामुळे काय झालं बघा.
माझी प्राइस लिक्विडेट जी आहे ती व्हायचा प्रश्नच नव्हता इथे. कारण की जर माझा 5 लाखाचा ट्रेड आहे आणि त्यात माझे स्वतःचे 1 लाख रुपये, ओके, स्वतःचे 1 लाख रुपये, तर मला सांगा, मी 5 लाख रुपयाचा ट्रेड घेतला, तर ह्या 5 लाख रुपयाच्या ट्रेडमधनं मला 1 लाख रुपयाचा लॉस व्हायला बिटकॉइन किती पर्सेंट पडावा लागेल? मला 1 लाखाचा लॉस व्हायला बिटकॉइन किती पर्सेंट पडावा लागेल, किंवा बिटकॉइनचा फ्युचर किती टक्के पडावा लागेल, हे मला कमेंटमध्ये फटाफट सांगा. जेणेकरून मला तुम्हाला लिक्विडेशन प्राइसचा कन्सेप्ट समजलेला आहे की नाही हे कळेल. माझे स्वतःचे 1 लाख आहेत. ओके. सो बिटकॉइन किती पर्सेंट पडावा लागेल? बिटकॉइन पडावा लागेल 1 लाख रुपये. बरोबर ना? म्हणजे बिटकॉइन 20% पडावा लागेल. 20% कसं? मी 5 लाखाने ट्रेड घेतलेला आहे. ह्या 5 लाखावरती 20%चा लॉस झाला, तर मला लॉस होणार 1 लाख रुपये. सो तेव्हा माझी लिक्विडेशन प्राइस येणार. सो एवढ्या लांब प्राइस असली पाहिजे लिक्विडेशनची. 20% बिटकॉइन पडणं पॉसिबल नक्कीच आहे, पण असं रेग्युलरली तो 20% नाही पडत. ठीक आहे, 20% बिटकॉइन पडू शकतो, मलाही माहिती आहे, एका दिवसातही पडू शकतो तो. पण असा रेग्युलर नाही पडत. आणि आपला स्टॉप लॉस तर असतो सिस्टीम मध्ये, असं नाही की मी विदाऊट स्टॉप लॉस लावून झोपून जातोय. स्टॉप लॉस माझा काहीतरी असणारच. कारण की मी मार्केटमध्ये ट्रेड नाही करत आहे, मी बिटकॉइन मध्ये ट्रेड करतोय. बिटकॉइन 24 अवर्स चालू असतं. ओके, 24 तास चालू असतं. सो मला स्टॉप लॉस लावून रात्री झोपायचं तर आहे मला, सो स्टॉप लॉसच लावा लागेल. भले मी तो भरपूर खाली लावेन, पण काहीतरी लावेन. सो त्यामुळे तुम्ही जेवढं कमी मार्जिन घ्याल ना, पहिलं म्हणजे तुम्हाला चार्जेस पण कमी लागणार. सेकंड म्हणजे तुम्हाला लिक्विडेशन प्राइस तुमची लांब होणार, त्याच्या आधीच तुम्ही तुमचा एसएल वगैरे नक्कीच घेऊ शकता. सो हे आहे मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट मार्जिनची, की स्विंग ट्रेडिंग मध्ये तुम्ही किती मार्जिन यूज करणार. असं नाही की 50x केलं, 20x केलं, तुमची लिक्विडेशन प्राइस त्यामुळे जवळ येते. ठीक आहे. त्यानंतर स्विंग ट्रेडिंगची मी तुम्हाला सिंपल स्ट्रॅटेजी सांगतो. लक्षात घ्या, स्विंग ट्रेडिंगच्या बिटकॉइनमध्ये अशा काही ऍडव्हान्स स्ट्रॅटेजीज आहेत. अशा काही एकदम मोठ्या पण नाहीत, एक छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करू शकता. कारण की तुम्हाला माहिती आहे, बिटकॉइन हा जो ऍसेट आहे ना, हा सध्या मोस्ट परफॉर्मिंग ऍसेट आहे. तुम्ही गेल्या एका वर्षाच्या मध्ये जर बघाल तर बिटकॉइनने तुम्हाला 120%चे रिटर्न दिले. 120% म्हणजे काय? तुम्ही एक वर्ष आधी जर त्यात 10 लाख लावताय आणि विसरून जाताय, तर तुमचे आता ऑटोमॅटिकली 20 लाख झाले असते. 20 ते 24 लाख झाले असते ऑटोमॅटिकली. म्हणजे हा एक टॉप परफॉर्मिंग एसेट आहे. आता ह्याचा अर्थ असा नाही होत की हा असाच परफॉर्म करेल, पण बिटकॉइन टॉप परफॉर्मिंग एसेट आहे. बुल रन मध्ये आहे सध्या. अजूनही बरेच देशांनी त्याला अडॉप्ट करणं बाकी आहे, इन्क्लुडिंग इंडिया. सो हा अजूनही वर नक्कीच जाऊ शकतो. सो ह्याच्यामध्ये जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग केलं तर चांगले तुम्हाला बेनिफिट भेटतील. मी तुम्हाला माझा ट्रेड दाखवला, काही तासामध्ये माझ्या 1 लाखाच्या कॅपिटलवरती जर तुम्हाला 10% प्रॉफिट देतोय, 13% प्रॉफिट देतोय, तर खूप चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, मी हे ट्रेड कंटिन्यू करणार आहे. मी तुम्हाला गेल्या पुढच्या 3 ते 4 महिन्याचे रिझल्ट सुद्धा दाखवेन की ह्याने माझे पैसे किती पर्सेंटेजने वाढवले आहेत ते. ठीक आहे, मी ह्याचे जे व्हिडिओज आहेत, स्विंग ट्रेडिंग बद्दलच्या प्रॉफिटचे जे व्हिडिओज आहेत, ते मी युट्यूबवरती वगैरे रेग्युलरली नाही बनवणार आहे. ते फक्त आता आपला कोर्सचा व्हिडिओ आहे म्हणून मी दाखवतोय. बट हे मी डायरेक्टली 3-4 महिन्यानंतर एक्सपोज करणार आहे, एक्सप्लोज करणार आहे की कशा प्रकारे ह्याच्या प्रॉफिट झालेला आहे. ठीक आहे. आता इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला स्ट्रॅटेजी शिकवतो. काय स्ट्रॅटेजी लावलेली ती, ही एकमेव स्ट्रॅटेजी नाही आहे माझी, बट ही एक इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी नक्कीच आहे, जी मी आधी शेअर मार्केटमध्येही शिकवलेली होती. पण मी जेव्हा बिटकॉइनला काम करतो तेव्हा मी 1 तासाची टाइम फ्रेम यूज करतो स्विंगसाठी, 1 दिवसाची नाही. ओके, हे पहिलं मी क्लिअर करतो. 1 तासाची टाइम फ्रेम यूज करतो. क्लिअर? एकदम सिंपल स्ट्रॅटेजी माझी होती. मी इंडिकेटर मध्ये जाणार, इथे लावणार ईएमए. आता तुम्हाला समजेल मी 1 तास का बोलतोय ते. ईएमए लावतो, कलर मला ब्लॅक घेतो आणि ओके ओके. ठीक आहे, इथे बघा, 1 तासाच्या टाइम फ्रेम मध्ये येऊन मी 200चा ईएमए लावला. ठीक आहे, 200चा ईएमए लावला. त्यानंतर इथे मी येऊन सिम्पली आरएसआय लावला. ओके, काय केलं ते तुम्हाला सांगतोय मी, आणि मेन म्हणजे का केलं ते सांगतोय. आता तुम्ही म्हणाल की ही स्ट्रॅटेजी आम्हाला माहिती आहे, की 200 ईएमएच्या जेव्हा मार्केट खाली येईल आणि त्या टायमाला जेव्हा आरएसआय 30च्या खाली येईल तेव्हा तुम्ही बाईंग करायची. सो याच सिंपल स्ट्रॅटेजीने मी ट्रेडिंग केलेली आहे. पण ती जे शेअर मार्केटमध्ये शिकवलेली, तेव्हा 1 दिवसाची टाइम फ्रेम मी वापरलेली. कारण मार्केट काय 24 तास ओपन नसतं. आपलं बिटकॉइन 24 तास ओपन आहे. सो त्यामुळे इथे आपण तेवढी मोठी टाइम फ्रेम नाही घेऊ शकत. आणि बिटकॉइन सध्या बुल रन मध्ये असल्यामुळे आपल्याला
डेली वरती 200 EMA च्या खाली बिटकॉइन सापडणं सध्या खूप मुश्किल आहे. इथे बघा, डेली मध्ये मी आलो, डेलीचा 200 EMA कुठे आहे बघा बिटकॉइनचा, $104 आहे. आणि जो लास्टला कधी हिट झालाय, लास्टला हिट झालाय 20 एप्रिलला. म्हणजे मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर गेल्या 5 महिन्यामध्ये बिटकॉइन 200 EMA ला आलाच नाही. जर मी डेलीवरती यूज करत असतो तर मला गेल्या 5 महिन्यात एक पण ट्रेड भेटला नसता. तो त्यामुळे मी 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये यूज करतो. मल्टिपल टाइम्स तो तुम्हाला एंट्री देण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, आता तुम्ही असं म्हणाल की इथे तर जो 200 EMA च्या खालीच आहे, पण लक्षात घ्या तेव्हा RSI पण खाली गेला पाहिजे ना. असं नाही की उगाच फक्त 200 EMA च्या खाली तुम्ही घेताय. सो इथे पण बघा, एक्झॅक्टली मला माहिती आहे कालच्या काहीतरी 6 वाजता वगैरे, 6, 6:30 इथे तो होता ट्रेड करत. RSI पण 30च्या जवळपास होता. सो ह्या सिम्पल स्ट्रॅटेजी मी बाय केल्या. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट तर तुम्हाला सांगू जी मी यूज करतो ती म्हणजे, थोडासा मी हा इंडिकेटर काढतो, तुम्हाला इथे दिसेल मी जे वारंवार तुम्हाला शिकवतो आहे बिटकॉइन मध्ये, ती गोष्ट म्हणजे ट्रेंड लाईन्स. ठीक आहे, ह्या ट्रेंड लाईनच्या सपोर्ट वरती सुद्धा बिटकॉइन ऑलरेडी आलेला होता, ऑलरेडी ट्रेड करत होता. ठीक आहे, सो आपण त्यामुळे हा स्विंग ट्रेडिंगसाठी हा ट्रेड घेतला. काय झालेलं होतं, एक तर 200 EMA च्या खाली तो आलेला, प्लस RSI 30च्या खाली होता इथे, आणि प्लस हा ट्रेंड लाईनच्या सपोर्टला होता. सो त्यामुळे इथे मी सिंपल पद्धतीने बाईंग केलेली होती. जर अजून पडला असता तर ह्या सपोर्टला मी अजून बाईंग केली असती, पण ती वेळ नाही आली. इथून त्याने डायरेक्टली टार्गेट दिलं. टार्गेट माझं काय होतं, ऍक्च्युली ऍक्च्युली माझं टार्गेट होतं हे. पण जेव्हा मार्केट इथपर्यंत आलं तेव्हा मी स्टॉप लॉस ट्रेलिंग सुरू केली, 200-300 पॉईंट खाली स्टॉप लॉस ठेवून. मला थोडासा वेळ होता, सो त्यामुळे मी स्टॉप लॉस ट्रेलिंग सुरू केली. अदरवाईज तुम्ही इथे बुक सुद्धा करू शकता, डायरेक्ट प्रिव्हियस स्विंग तुमचा स्टॉप लॉस टार्गेट ठेवायचं. ओके, एकदम सिंपल पद्धतीने बिटकॉइन मध्ये ट्रेडिंग करायची, कारण हे तुमच्या निफ्टी बँक निफ्टी सारखं नाही आहे की तो 10 दिवस तिकडेच राहणार, 15 दिवस तिकडेच राहणार, महिनाभर तिकडेच राहणार. बिटकॉइन मध्ये असं होणार नाही. हा खूप जास्त वोलाटाईल ऍसेट आहे. तो एक तर तुम्हाला प्रॉफिट देणार किंवा लॉस देऊन जाणार, पण जे काय करणार ते फटाफट करणार. बिटकॉइन मध्ये स्विंग ट्रेडिंगचा अर्थ हा नाही आहे की मी आज ट्रेड घेतला तर मी 7 दिवस ठेवेन. पुढच्या 7 दिवसात तुम्ही 7 स्विंग ट्रेड करू शकता बिटकॉइन मध्ये. ठीक आहे, इथे तुम्ही स्विंग म्हणण्यापेक्षा इंट्राडे किंवा पोझिशनल म्हटलं तरी चालेल, बट स्विंग ट्रेडिंग आपल्याला सगळ्यांना फटकन समजतं, असो त्यामुळे आपण स्विंग ट्रेडिंग म्हणू. बट ह्याचा अर्थ असा नाही की मी 7 दिवस किंवा 10 दिवस होल्ड करेन. मी डेली किंवा 2 दिवसात एक ट्रेड घेण्याचा नक्की प्रयत्न करतो इथे. डेली नाही भेटला तरी 2 दिवसात एकदा तरी ट्रेड भेटला पाहिजे. आता ऑब्व्हियसली उद्या शनिवार रविवार आहे, सो जास्त वॉलेटिलिटी मार्केटमध्ये नसते शनिवार रविवारी बिटकॉइनच्या मार्केटमध्ये. सो ते दिवस ठीक आहे इग्नोर करायला, बट बाकीच्या दिवशी तुम्ही ट्रेडिंग करू शकता. आता पुढचा ट्रेड मी कुठे घेऊ शकतो, किती लोकांना शिकायचं पुढचा ट्रेड मी कुठे घेऊ शकतो, सांगा मला कमेंटमध्ये. एक ट्रेड तर माझा एक्झिट झाला इथे, मार्केट खाली आला, माझा प्रॉफिट बुक झाला इथे, मी 12%च्या आसपास प्रॉफिट बुक केला. ठीक आहे, माझा ट्रेड आता, माझा कॅपिटल आता फ्री आहे. सो मी पुढचा ट्रेड घ्यायला मोकळा आहे स्विंग ट्रेडिंगचा. ठीक आहे, पुढचा ट्रेड कुठे घ्यायचा, परत एकदा सिंपल गोष्ट, जेव्हा हा 200 EMA च्या खाली येईल, जेव्हा RSI 30च्या खाली जाईल, प्लस हा ह्या ट्रेंड लाईनला सपोर्ट घेईल तेव्हा. तीन गोष्टी आहेत माझ्याकडे. एक ट्रेंड लाईन पण आहे, ट्रेंड लाईन तर मला एक बोनस म्हणून भेटली आहे. ट्रेंड लाईन नसती तर मी काय केलं असतं, एखादा मागचा सपोर्ट बघत राहिलो असतो, कुठे सपोर्ट आहे कुठे सपोर्ट आहे. ओके, सो एकदम इझी गोष्ट आहे. या ठिकाणी मी काय करेन, पहिला RSI इथे यायच्या जवळची वाट बघेन, 30च्या जवळ 200 EMA च्या खाली यायची वाट बघेन, जो की तो येणार नक्की. आणि माझी जी ट्रेड लाईन आहे, ठीक आहे, जी ट्रेड लाईन आहे त्या ट्रेड लाईनच्या इथे जे आहे, जर मला ट्रेड भेटत असेल, मी एक्झॅक्टली इथे नाही घेणार, ट्रेड लाईनच्या इथे भेटत असेल तर मी ट्रेड घेईन. समजा तो अजून पडत असेल तर अजून एखाद्या वेळेस मी ॲव्हरेजिंग वगैरे करू शकतो, बट ॲव्हरेजिंग वगैरे ॲडव्हान्स गोष्टी आहेत, त्या आपण पुढे कधीतरी जाऊन शिकून घेऊ. जेव्हा मला तुम्हाला प्रॉफिट दाखवणं इतका मोठा प्रॉफिट झालेला असेल, युट्यूबवरती बिटकॉइन डिस्कस करणं इतका मोठा प्रॉफिट झालेला असेल, त्यावेळेला ह्या सगळ्या ॲडव्हान्स गोष्टी तिथे तुम्हाला शिकवल्या जाईल आपल्या चॅनलवरती. सो त्यासाठी आपल्या चॅनलला जे ते आत्ताच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, चॅनलवर आताच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला सर्व काही फ्रीमध्ये नक्की शिकायला भेटेल. नेक्स्ट ट्रेड मी कधी घेणार सांगितलं, घेतल्यानंतर तुम्हाला ग्रुपवरती मी देणार आहे, ग्रुपवरती ते स्क्रीनशॉट टाकणार आहे. ठीक आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने स्टॉप लॉस वगैरे लावून त्याला ट्रेडिंग करू शकता. ह्या स्ट्रॅटेजीमध्ये सध्या मी स्टॉप लॉस फॉलो करत नाही आहे. ओके, सध्या तरी मी स्टॉप लॉस फॉलो नाही करत आहे, बट जे जे माझे प्लॅन्स असेल ते मी तुम्हाला पुढे सांगत जाईल. ठीक आहे, आपल्या ह्या कोर्स, आपल्या 15 दिवसांच्या कोर्सचे 10 भाग आता झालेले आहेत, 10 भाग संपलेले आहेत. तुम्हाला आजच्या स्विंग ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये जर काही नवीन शिकायला भेटलेलं असेल तर ह्या व्हिडिओला पहिलं नक्की लाईक करा. ओके, व्हिडिओला युट्यूबवरती नक्की लाईक करा, कमेंटमध्ये आम्हाला सांगा तुमचे फीडबॅक.
सर्व व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला युट्यूबवरती अवेलेबल करून देण्याचं, रेकॉर्डिंग देण्याचं काम जे आहे ते ऑलरेडी चालू आहे. ठीक आहे. नक्की तुम्ही या गोष्टीचा फायदा घ्या. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.